बघा इयत्ता 5वी आज आपण नवोदयची काही गणितं बघणार आहोत। नवोदय या परीक्षेसाठी जी आपली 13 डिसेंबरला परीक्षा आहे। किती तारखेला? 13 डिसेंबर। तर त्या परीक्षेसाठी काही कशा प्रकारची गणितं येतील, अंकगणित हा जो विषय आहे आपला त्यासाठीची उदाहरणं आपण बघणार आहोत। तर बघा इथं फळ्यावर मी प्रश्न लिहिलेला आहे। प्रश्न वाचूया आधी। सगळेजण ताट बसा, लिहायचं बंद करा, सगळ्यांनी हाताची घडी घाला आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन फळ्यावर। हातात पेन सुद्धा नकोय सरांनी। हा बघा आकृतीत कोण हे चिन्ह कशाचं आहे? कोणाचं? कोण AOB म्हणजे हा कोण इथला आहे बघा। AO इथं O दिसतंय का? AOB। त्यानंतर कोण BOC म्हणजे बघा तो कुठे BOC आहे की नाही? त्यानंतर कोण COD COD दिसला का सगळ्यांना? हा त्यानंतर कोण DOE DOE हे कोण दिसले आकृतीत? यांचं माप अनुक्रमे आणि खाली पर्याय दिले। आणि जर आपल्याला आकृतीचं जर निरीक्षण केलं आपण तर बघा AOB चं माप x दिले। x म्हणजे ती संख्या आपल्याला माहित नाही, ती आपल्याला पर्यायातून घालून बघायची। x माप दिले, त्यानंतर 2x, त्यानंतर 4x आणि 6x। मग हे लक्षात ठेवा, जर हाताची घडी घाल ना, तू नंतर लिही ना, कुठे जाणार आहे? पळून जाणार आहे का कुठं? समजून घ्या आधी गणित ते। बघा जर आपण एखादी संख्या जर इथं मांडली, समजा आपण इथं x च्या जागी 10 हे माप आहे असं समजू, तर इथं 2x आहे म्हणजे ती 2 गुणिले 10 बरोबर, म्हणजे ती 10 च्या किती होणार आहे? दुप्पट। किती होणार आहे? दुप्पट। 2x म्हणजे त्या संख्येच्या जी पण संख्या इथं असेल पर्यायाची त्याच्या किती होणार? दुप्पट। गुणिले x आणि 2 मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे तिथं गुणिलेचं चिन्ह असतं। कुठलं असतं चिन्ह? गुणिलेचं चिन्ह असतं। हा बघा x इथं जर आपण एखादी संख्या 10 मांडली तर ह्या कोणाचं माप 2x आहे म्हणजे ह्या इथल्या संख्येच्या दुप्पट बरोबर। त्यानंतर इथं 4x आहे म्हणजे ही जी संख्या आहे ह्या संख्येच्या 4 पट आहे ह्या कोणाचं माप। आणि इथं 6x दिलेलं आहे। काय दिलेलं आहे? 6x दिलेलं आहे। म्हणजेच काय, इथली जी संख्येचं ह्या कोणाचं जे माप आहे ती ही जी संख्या आहे x तिच्या किती पट आहे? 6 पट। म्हणजे ही संख्या गुणिले 6 बरोबर का? हे असं माप काढायचं आपल्याला आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत। मग आपण काय करूया, एक एक पर्याय घेऊन बघूया। काय करूया? एक एक पर्याय घेऊन बघूया। मग आता पहिला आहे 20 अंश। पहिल्या कोणाचं माप काय दिलंय? 20 अंश। दुसऱ्याचं दिलंय 40, तिसऱ्याचं दिलंय 80 आणि चौथ्याचं दिलंय 120। मग येते का? बघूया आपण। x च्या जागेवर आपण 20 घेऊन बघूया। इथं 20 जर घेतले आपण 20 तर ह्याचं माप किती आहे? 2x दिले ना, म्हणजेच काय 2 गुणिले 20 करून बघूया आपण म्हणजे किती आलं? म्हणजे हे बरोबर आहे। त्यानंतर तिसरं माप काय दिलंय? 80 ते घेऊन बघूया आपण येतंय का? 80 दिले। मग 4x म्हणजे 4 गुणिले किती करायचं? 4 गुणिले 20। तर x चं माप बघा ना किती आहे? x चं माप किती आहे? 20 म्हणजे 4 गुणिले 20 जर आपण केलं, सॉरी हा 4 गुणिले 20 तर 2 चौक 8 म्हणजे 20 चौक 80 म्हणजे हे पण माप बरोबर आहे ह्या कोणाचं। आणि आता 6x, मग x चं माप किती इथं? 20 म्हणजे 6x करण्यासाठी काय करावं लागेल? 20 गुणिले 6 किंवा 6 गुणिले 20 2 × 12 20 × 120 आहे का इथे 120? आहे। म्हणजेच काय, हा पर्याय पहिला बरोबर या ठिकाणी आहे। किती सोपं आहे बघा। एक एक पर्याय घेऊन बघितला फक्त आपण। काय केलं आपण? एक एक पर्याय घेऊन बघितला। आता बघा हाताची घडी घाला, पेन घेऊ नका हातात। आपल्याला आता अजून खात्री करायची आहे, अजून आपले उत्तर बरोबर आहे की नाही चेक करायचंय। तर असं करू शकतो 30 म्हणजे x च्या जागी जर आपण 30 घेऊन बघितलं तर 2x आहे ना ह्याचं माप, दुसऱ्या BOC चं माप 2x म्हणजेच काय करावं लागेल? 2 गुणिले 30 करावं लागेल। मग 3 × 2 = 6 जर आपण 2 गुणिले 30 केलं तर किती उत्तर येत आहे?
60. पण ह्यांनी 20 च्या पुढे किती दिले? म्हणजे हा पर्याय बरोबर आहे का चुकलाय? हा इथला इथं 60 यायला पाहिजे होतं, पण त्यांनी किती दिले? 30 दिले. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय घेऊन बघू आपण. x च्या जागेवर 40 घेऊन बघू. तर x च्या जागेवर आपण 40 घेऊन बघितलं तर इथं किती येईल? 2x च्या जागेवर 40 दुने त्याच्या दुप्पट ना, 40 दुने 80. मग इथं किती यायला पाहिजे 40 च्या पुढं? 80. पण इथं किती दिले? 30. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. चौथा पर्याय घेऊन बघू आपण. x च्या जागेवर जर आपण 50 घेतले तर इथं 2x म्हणल्यावर 50 च्या किती व्हायला पाहिजे? 50 गुणिले 2 दुप्पट 50 च्या 100 यायला पाहिजे. पण 50 च्या पुढे किती दिले? 20. म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. म्हणजे कुठला पर्याय बरोबर आहे मग? पहिला पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारची गणित आपल्याला नवोदयला विचारली जातात. ह्याच्या आधी स्कॉलरशिपला जे शिकलो ना आपण सगळं, दशांश अपूर्णांक, त्यानंतर संख्यांचं सगळं लहान मोठेपणा, संख्यांवरचे जे पण काही प्रश्न आहेत, अपूर्णांक, ते सगळे ह्याला आहेत, सरळ व्याज वगैरे. पण हे अजून ऍडिशनल अशा पद्धतीचे पण गणित असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे.